तर हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे. तर आजची जी व्हिडिओ असणार आहे ती एक ट्युटोरियल व्हिडिओ असणार आहे. तर आज मी तुम्हाला हँड मूवमेंट ट्युटोरियल देणार आहे. तर चला आपण सुरू करूया. तर चला आपण हँड ट्युटोरियलला सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला असा एक शेप काढायचा आहे. नेक्स्ट आपल्याला एक फिंगर्ससाठी असे पातळ पातळ लाईन्स बनवायचे. नेक्स्ट आपल्याला इथे थंबसाठी पण सेम करायचं आहे. इथे थोडासा एक्स्ट्रा पार्ट आहे, त्याला आपण रब करूया, हलकंसं रब करूया. नेक्स्ट आता आपण त्याच्या फिंगर्सना दोन्ही साईडने असे जॉईंट करूया. आता थंबसाठी पण सेम करूया. आता हे जे लाईन्स आतमधली लाईन्स त्यांना आपल्याला रब करायचं आहे. तर आपलं रब करून पण झालं आहे. आता आपण जिथे जिथे आपण पार्टना रब केलं त्यांना आपण जोडूया. नेक्स्ट आपल्याला असे ओव्हल सेमी सर्कल असं खालून बनवायचं. नेक्स्ट इकडनं आपल्याला जॉईन करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला खालच्या पार्टला पण रब करायचं आहे. नेक्स्ट आपले फिंगरचे हे पार्ट असतात ना, ते आपल्याला बनवायचं आहे, जिकडे नेल्स सुकतात. आता आपल्याला आपले नक्कल्स बनवायचे. तर आपला बॅक साईड तर झाला आहे. आता आपण फ्रंट साईडने करूया. थोडासा आपण थंबला थोडंसं मोठं करूया आपण. आता आपण फ्रंट साईड काढणार आहोत. तर सेम गोष्ट करायची आहे, फक्त इथे एक डिफरन्स आहे. जसं मी या साईडला केलेलं तसं मला या साईडला करायचं आहे. सेम आपल्याला जॉईंट करायचं आहे. आणि तसंच रब करायचं.
पण इथे एक डिफरन्स येतो फ्रंट साईडमध्ये आपल्याला आपले जे लाईन्स असतात हातातले ते बनवायचे, बाकी आपले नेल पार्ट आणि नकल्स नाही बनवायचे. नेक्स्ट आपले हातातले लाईन्स बनवायचे. तर आपला बॅक साईड आणि फ्रंट साईड झाला आहे. तर जर तुम्हाला हे दोन्ही बॅक साईड आणि फ्रंट साईड आवडले तर लाईक करा. तर आपली ट्युटोरियल ड्रॉइंग तर बनली आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.